राधानगरी तालुक्यात अन्न व औषध विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून एका भामट्यानं हॉटेल व्यावसायिकाची हजारो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। धामोड, कसबा तारळे, पिरळ, राधानगरी आणि फेजीगडे परिसरातील अनेक व्यावसायिक या फसवणुकीचे बळी ठरलेत। पर्यटनदृष्ट्या विकसित झालेल्या राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर संबंधित भामट्यानं परिसरातील हॉटेल्सची माहिती गोळा केली। त्यानं हॉटेलसमोर जाऊन फोटो काढले, तसेच मालकांचे मोबाईल क्रमांक मिळवले। त्यानंतर स्वतःला अन्न आणि औषध विभागाचा अधिकारी म्हणून सांगत व्यावसायिकांना फोन करून परवाना व इतर कागदपत्रांची मागणी केली। कायद्याचा धाक दाखवत आणि कारवाईची भीती निर्माण करत त्यांनी व्यावसायिकांकडून पैशाची मागणी केली। व्यवसायात अडचणी येऊ नयेत या भीतीनं अनेकांनी संबंधित व्यक्तीनं पाठवलेल्या ऑनलाईन स्कॅनरवरून 1500 ते 2000 रुपयांपर्यंत रक्कम पाठवली। दरम्यान काही व्यावसायिकांनी कोल्हापूर येथील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीचा कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली। या घटनेमुळे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण असून प्रशासनानं अशा बनावट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होतीये। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे। आज आम्ही पिरळगाव येथे राधानगरी तालुका पर्यटनदृष्ट्या असल्यामुळं पर्यटकांची रहदारी वाढल्यामुळं इथं पर्यटकांची सोय व्हावी, चांगलं त्यांना जेवण हे मिळावं यासाठी आपल्या भागामध्ये व्यवसाय सुरू केलेला, हॉटेल व्यवसाय, नाश्ता सेंटर अशी चालू केलेलं आहे। त्यामध्ये आमच्याकडं सर्वांच्याकडं अन्न बेस्ड फूडच्या आमच्या लायसन्स असतानासुद्धा एक भामटा असा आला की त्यांनी सांगितलं की आम्हाला मी प्रांत ऑफिसकडनं आम्हाला तुमचे फोटो आले आहेत हॉटेलचं आणि यांची लायसन्स चेक करा, यांची तपासणी करा आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला ऑनलाईन पैसे पाठवा, तुम्हाला नवीन आम्ही लायसन रिन्यू करून देतो। तुमच्याकडे जे लायसन आहेत ही डुप्लिकेट आहेत आणि मी तुम्हाला आमच्या अन्न बेस्ड ऑफिसमधनं ओरिजिनल लायसन तयार करून देतो। दुसऱ्या लायसनचे आम्हाला फोटो पाठवून स्कॅनर एक लायसनचा पाठवून आमच्याकडनं त्याने पैसे घेऊन हा भामटा जवळजवळ आपल्या राधानगरी तालुक्यामधून एका दिवशी सोमवारी 13 तारखेला लाखो रुपये इथं उकळून गेलेला आहे। तर त्यासाठी शासनाने याच्यावर काहीतरी तजवीज करावी आणि अशा लोकांच्यावर बंदिस्त करून कठोर कारवाई करावी। आपण जे प्रामाणिक आम्ही जे व्यवसाय करतो त्यांच्यावरती काय येऊ नये असं काहीतरी तिची तजवीज करावी। ओके।